नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पूर आल्यावर नदीची ओटी का भरतात. ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली, यामागे धार्मिक कारण आहे का, यामागे वैज्ञानिक कारण आहे का. भारतीय संस्कृतीत नदीला आईचे स्थान आहे. नदीला देवीचे स्वरूप मानले जाते. गंगा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा अशा अनेक नद्या माणसाचे जीवन नदीवर अवलंबून आहे. नदी पिण्याचे पाणी देते आणि शेतीसाठी पाणी देते, जनावरांची तहान भागवते, संपूर्ण सृष्टीचे पालन करते. म्हणून नदीला मातृस्वरूप मानले जाते. पावसाळ्यात नदीला मोठा पूर येतो. पूर म्हणजे नदीचे विराट रूप. पूर्वी लोक निसर्गाचा आदर करत होते, नदीच्या शक्तीपुढे नम्र होत होते. म्हणून नदीची पूजा केली जात होती, नदीची ओटी भरली जात होती. आणि ओटी भरणे म्हणजे सन्मान व्यक्त करणे, कृतज्ञता व्यक्त करणे, मंगल कामना व्यक्त करणे. हळद कुंकू अर्पण केले जाते. खण, नारळ, फळे वाहिली जातात. नदीची कृपा राहावी अशी प्रार्थना केली जाते. गावावर संकट येऊ नये, पूर शांत व्हावा, पिकांना भरघोस उत्पादन मिळावे अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. पुरासोबत नदीत गाळ वाहून आणते. हा गाळ अत्यंत मौल्यवान असतो. त्यामध्ये अनेक खनिजे असतात, सेंद्रिय घटकही असतात. पूर ओसरल्यानंतर हा गाळ शेतात पसरतो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमीन अधिक सुपीक बनते, पिकांना भरपूर पोषण मिळते, शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. पूर्वीचे शेतकरी याची वाट पाहत असत. म्हणून पूर फक्त संकट नव्हता, तो निसर्गाची देणगीही मानला जात होता. नदीला अन्नदात्री मानले जात होते, म्हणून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात होती. नदीची ओटी हे त्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे. आजही परंपरा अनेक ठिकाणी जपली जाते. मात्र नदीत प्लास्टिक टाकू नका, प्रदूषण करणाऱ्या वस्तू अर्पण करू नका. नदी स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. नदीचे संवर्धन करणे हेच खरे पूजन आहे. श्रद्धा आणि पर्यावरण दोन्ही जपले पाहिजे, हीच आपल्या संस्कृतीची खरी शिकवण आहे. पूर्वी बहुतेक गावे नदी किनारी वसलेली होती. नदी हेच गावाच्या जीवनाचे केंद्र होते. पिण्याचे पाणी नदीतून मिळत असे. शेती नदीच्या पाण्यावरच अवलंबून होती. मासेमारी करणाऱ्यांचे जीवनही नदीवरच चालत असे. नदीमुळे व्यापार आणि प्रवासही सोपा होत असे. म्हणून नदीला जीवनदायिनी म्हटले जाते. अनेक सण आणि उत्सव नदीकाठी साजरे होत असत. नदीकाठी तीर्थस्नानासाठी परंपराही प्राचीन आहे. अनेक मंदिरे नदी किनारी उभारली गेली, कारण नदीला पवित्र मानले गेले. काही ठिकाणी पूर ओसरल्यानंतर विशेष पूजा केली जाते. यातून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. नदीचे पाणी आणि गाळ दोन्ही शेतीसाठी महत्त्वाचे आहेत. नदी भूजलाची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करते. नदी किनारी जैवविविधता समृद्ध असते. अनेक पक्षी, मासे आणि प्राणी नदीवर अवलंबून असतात. नदीचे संरक्षण म्हणजे संपूर्ण पर्यावरणाचे संरक्षण. श्रद्धेसोबत नदी स्वच्छ ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. नदी ही आपल्या संस्कृतीची आणि जीवनाची अमूल्य देणगी आहे. नदीला साक्षात देवी मानले जाते. नदी म्हणजे जीवनदायिनी माता. ती आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध करते. नदीचे पाणी पवित्र मानले जाते. प्रत्येक शुभ कार्यात नदीच्या पाण्याला मान दिला जातो. वेद, पुराणे आणि धर्मग्रंथांमध्ये नद्यांचा गौरव मोठ्या श्रद्धेने केला आहे. अनेक तीर्थक्षेत्रे नदी किनारी वसवलेली आहेत. ऋषीमुनींनी नदी किनारी तपश्चर्या केली. नदीत स्नान पुण्यदायी मानले जाते. दान, जप आणि पूजा नदीकाठी केल्यास विशेष पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. पितरांचे तर्पण आणि अस्थि विसर्जन नदीतच केले जाते. नदी अखंड वाहते, म्हणून ती त्याग, सेवा आणि समतेचा संदेश देते. नदीचा आदर म्हणजे निसर्गाचा आदर. नदीचे संरक्षण आणि संवर्धन हेच खरे नदी पूजन आहे. पूर्वी नदीला गावाची जीवनरेषा मानले जात असे. नदीशिवाय गावाची कल्पनाच केली जात नव्हती. नदी ऋतूनुसार आपले रूप बदलत असते. उन्हाळ्यात शांत तर पावसाळ्यात रौद्र रूप धारण करते. यातूनच निसर्गाचा समतोल दिसून येतो. नदीचा प्रत्येक वळण एक वेगळी कथा सांगते. नदी कधीच स्वतःसाठी वाहत नाही, ती नेहमी दुसऱ्यांचे जीवन फुलवत राहते. म्हणून नदी निस्वार्थ सेवेचे प्रतीक मानली जाते. नदी आपल्याला सतत पुढे जात राहण्याची शिकवण देते. अडथळे आले तरी प्रवाह थांबवत नाही. नदी संयम, चिकाटी आणि सातत्य शिकवते. आणि म्हणूनच नदी निस्वार्थ सेवेचे प्रतीक मानली जाते. नदी आपल्याला सतत पुढे जात राहण्याची शिकवण देते. अडथळे आले तरी प्रवाह थांबत नाही. नदी संयम, चिकाटी आणि सातत्य शिकवते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत नदीला केवळ जलस्रोत नव्हे तर प्रेरणेचा स्रोतही मानले जाते.